सगळ्यांना जे आहे समजून काम करावं, मी त्यांना सुद्धा सांगतो. तर एकमेका करू सहाय्य वगैरे धरू, सुपंथ सरकार स्थापन करू. बरं, भांडणं बिंडणं काय करायचं नाही, तर ते करायला पाहिजे, ते लवकर करा. आणि याच्यामध्ये जे आहे सगळ्यांना उमेदवारी देताना नेहमी सर्व समाजाचा आपल्याला विचार करावा लागेल. दलित आणि आदिवासी त्यांच्या तर राखीव जागा आहेतच, त्याच्यामुळे त्यांचा 99% प्रश्न सुटलेला असतो. बाकीचे भटकी मुक्त ओबीसी ही सगळी मंडळी जी आहेत यांना आपल्या बरोबर ठेवावं लागेल. हा तबका मोठा आहे. आता बाहेर काही काही लोक काही बोलत असतील आपल्या विरुद्ध, बोलू द्या, कोणाला काय बोलायचं. आपण काम करूया, यांना सुद्धा उमेदवारी दिली पाहिजे. मुसलमान आमचे अल्पसंख्याक बंधू जिथे जिथे त्यांची शक्ती आहे तिथे त्यांची शक्ती आणि आपला पाठिंबा त्यांना देऊन त्यांना आपण आणलं पाहिजे. याचं कारण असं आहे की छगन भुजबळ उभं राहिल्यानंतर जर मुसलमान समाज मला मतं देणार असेल तर जिथे मुसलमान समाज अधिक आहे त्याचा उमेदवार उभं राहिल्यानंतर छगन भुजबळने सुद्धा त्याला मत द्यायला पाहिजे. त्यावेळेला ते धर्म वगैरे काही डोक्यात घेता कामा नाही. ते आमच्या बरोबर आहेत ना, मग आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत हा विश्वास त्यांना दिला पाहिजे. जेवढे पण अल्पसंख्याक आहे, ओबीसी असतील, दलित मुसलमान, आपले अल्पसंख्याक, आदिवासी, भटके, सगळ्यांना तो विश्वास दिला पाहिजे की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, कुणावर आम्ही अन्याय करणार नाही. आणि याच्यासाठी जे आहेत कमिट्या वगैरे नेमा, जरा विभागवार काहीतरी एक 10 लोकांचे जे आहे सगळ्यांच्या एका समिती काय नक्की झालं, काय करायला पाहिजे, थोडंसं जरा ताबडतोब माहिती आपण घेतली पाहिजे. कधी कधी काय असतं, आपल्याकडे जे येणारे लोक असतात त्यांनाच वाव असतो आणि ते जे सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवून तसंच आपण चालतो आणि मग कुठेतरी फसतो. तर सगळ्यांना जे आहे त्यांची सगळ्यांची जो काही माणसं आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, पण ते काम करणारे आहे, त्यांना माहिती असते, त्यांना त्यांचं सुद्धा जे आहे आपण माहिती आपल्याला घ्यावी लागेल. बाकी हा जो आहे मराठा ओबीसी हा जो वाद आहे, आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार. पण असं असताना जर काही मागण्या जर होत असेल तर त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही. कारण विदर्भात काही तो वाद नव्हता, तिथे सुद्धा जे आहेत खासदार आपले उमेदवार पडले, हिंदुस्थानामध्ये तो वाद नव्हता. काही काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पडले. हा ठीक आहे, त्या 2-3 मतदारसंघामध्ये जे आहे हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे. परंतु एकंदरीत जो आहे महाराष्ट्राचं एकूण जर चित्र पाहिलं तर काही ठिकाणी जे आहे ह्या छोटे छोटे जे आहेत गोष्टी घडतात, परंतु एक संपूर्ण समाज जो आहे हा अजूनही एकत्रित आहे. मराठा समाज, आदिवासी समाज, दलित आदी अजूनही एकत्रित आहे. त्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊया आणि त्यांना सांगूया की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण पुढे काम करूया. बाकी आता भाषणाचे दिवस पुढे येणार आहेत. यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली. आता काय काय लोकांना वाटत होतं याला बोलवलं तर माझे मतं कमी पडतील, काय करायचं, मी न जाऊन सुद्धा असा काय फायदा झाला नाही. कोणाला वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर तर आपली मतं जातील, मग ती पण गेली आणि ही पण गेली. आता आपण ठीक आहे तर ठीक आहे,
आता आपण पुढे काम करायचं आणि सगळ्यांनी आता आपल्याला जे आहे दमदार कविता वगैरे वाचून दाखवलेल्या आहेत, खेळ झालेले आहेत, त्याप्रमाणे काय बोलायचं महत्वाचं आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आपले अधिकृत उमेदवार श्री शिवाजीराव नलावडे उभे आहेत. 26 जूनला मतदान आहे. सगळ्यांनी जे आहे आपण